दाखल झाले, आपण सगळ्या घडामोडी पाहिल्यात, काय नेमकी आपली प्रतिक्रिया सगळ्या घडामोडींवर? मी काय नॉट रिचेबल नव्हतो. मी फक्त देवदर्शनासाठी आजचा दिवस राखीव ठेवलेला की या सगळ्या प्रोसिजरला सामोरं जाताना आपल्या कुलदैवताला जाऊन यावं म्हणून मी देवाला जाऊन आलेलो आहे. नॉट रिचेबल काय नव्हतं. हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन उभारलेला आहात, काय नेमकं पुस्तक घेऊन उभारलंय काय? नाही, संविधान हे प्रत्येकाचा अधिकार आहे. मला घटनेनं जो अधिकार दिला त्या अधिकारानं आपण निवडणुकीला सामोरं जायचं आणि सामोरं जाताना संविधान हे आपल्याला जो अधिकार दिला त्या अधिकारानं आपण पुढं जाऊन नागरिकांच्या कौल घेऊन जे काय आपल्याला कौल देतील त्याला सामोरं जायचं. याचं प्रतीक जे आपल्या हे भारत देशाचं एक संविधान हे प्रतीक आहे म्हणून ते संविधान हाती दिली होती. त्याच्यानंतर मधुरी महाराज यांना उमेदवारी दिली. काय नेमकं नाट्य घडलं आणि त्याच्यानंतर तुम्ही आता इथं काँग्रेसचं मला ते पटलं होतं का आणि आता जी उमेदवारी मागे घेतली ते सुद्धा पटते का? सगळा घटनाक्रम सांगा. तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की मी काँग्रेस पक्षाकडे रीतसर अर्ज करून डिपॉझिट 20,000 रुपये भरून मुलाखती देऊन आम्ही 8 जणांनी मागणी केली होती. त्यानंतर स्थानिक नेते छत्रपती शाहू महाराज खासदार, सर्वांचे आमचे लाडके नेते बंटी पाटील साहेब, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, आमदार विद्यमान जयश्रीताई जाधव यांच्या सर्वांच्या चर्चेतून यांनी एक हे ठरवलेलं की कार्यकर्ता पॅटर्न राबवायचा आणि विद्यमान आमदार जाधव ताईंना थांबवून कार्यकर्त्यांना प्राधान्य द्यायचं. त्या पद्धतीनं राज्य अहवाल, केंद्र अहवाल आणि AICC-कडून 27 ऑक्टोंबरला रात्री 11 वाजता टी व्हीवर काँग्रेस पक्षाची 3री यादी जाहीर झाली. त्यामध्ये माझं नाव उत्तर मतदारसंघ 276 क्रमांक जो उत्तर विधानसभा मतदारसंघ आहे त्याकरता राजेश भरत लाटकर हे नाव जाहीर झालं. रात्री 11 वाजता नाव जाहीर झालं. आम्ही सर्वजण आनंदी झालो. सकाळी उठून सर्व इच्छुकांना भेटलो, सर्व नेत्यांना भेटलो. पण दुपारनंतर 28 तारखेनंतर 3-4च्या पुढं काय घडलं, कसं घडलं, काही 3-4 लोकांनी मीडिया ट्रायल चालवली की मी काँग्रेस पक्षातून बाहेरून आलो आहे, मला पसंती नाही आहे, नाराजी आहे. आणि याच्यामध्ये कुठेही पक्षीय चौकट, पक्षीय धोरण, पक्षीय नियम पाळला नाही आणि परस्परच माझी उमेदवारी बदलली आहे आणि मधुरी महाराजांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. हे मी मीडियामधूनच बघितलं. हे रात्री 28 तारखेला बघितलं. पण आम्ही 29 तारखेला फॉर्म भरायच्या तयारीत माझा फॉर्म उत्तर विधानसभामधून, ऋतुराज पाटील साहेबांचा दक्षिणमधून आणि राहुल पाटील साहेबांचा करवीरमधून म्हणून असा 3 आर असा पॅटर्न करून हा जाहिरात सगळी झाली होती. आणि माझ्या सर्व कार्यकर्ते आणि आम्ही सर्व परिवार पूर्ण तयारीनिशी रात्री आम्ही चालू होतो. पण रात्री हे चालू झालं आणि मला सकाळी बंटी साहेब आणि मालोजीराजांनी बोलवून सांगितलं की असं झालं, काही विशिष्ट परिस्थितीमध्ये थांबावं लागते. पण मी म्हटलं जर कोण ते पत्र मी आज इथं आणलेलं आहे, काल माझ्याकडे होतं ते, त्या पत्रामध्ये ज्या पत्राद्वारे मागणी करण्यात आली आणि पत्र मालोजीराजांच्याकडे देण्यात आलं ते पत्रामध्ये पूर्णपणे खोट्या सह्या, त्यामध्ये उत्तर मतदारसंघाशी संबंधित नसलेले सदस्य ज्यांनी नंतर बंटी साहेबांना आम्हा सगळ्यांना सांगितलं की आम्हाला बोलवलं का आणि केलं का. माझी अडचण नव्हती. माझ्यावर जर विरोध होता, माझ्यावर तक्रार होती तर ती पक्ष कार्यालयामध्ये पक्ष निरीक्षकांच्या समोर, जिल्ह्याचे नेते या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांसमोर याचा उहापोह झाला असता आणि सन्मानानं जर मला सांगितलं असतं की आपण हे नाव बदलणार नाही ते, तर पक्षाच्या आदेशापुढे मी गेलो नसतो. शेवट पक्ष आहे तर आम्ही कार्यकर्ते असतो हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. असं मानूनच गेली 25-30 वर्षे मी समाजकारण आणि राजकारण करतो आहे. परस्पर बदलणं, 3-4 लोकांनी मीडिया ट्रायल करणं, त्यात माझ्या परिवाराची, माझी हाकनाक बदनामी झाली, माझ्या कार्यकर्त्यांची बदनामी झाली. त्यामुळं आत्मसन्मान कुठेतरी कार्यकर्त्याचा राहिला पाहिजे. शेवट राजकारण, समाजकारण असेल, प्रतिष्ठा असेल, पद असेल, याच्या पलीकडे जाऊन एक आत्मसन्मान जो कुटुंबाचा आणि माझा स्वतःचा कार्यकर्त्याचा आहे हा जपला पाहिजे. म्हणून मी त्यांना सांगितलं माझं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. मी माझा अपक्ष फॉर्म भरतो आहे. माझा फॉर्म मी भरला. त्यानंतर कसा उत्साह कोल्हापुरात, सहानुभूती चालू झाली. मग त्यानंतर आजचा दिवस उजाडला आणि आजच्या दिवशी मी गेलो देवाला आणि काय घडामोडी घडल्या मी फक्त या मोबाईलमधूनच बघत होतो. काँग्रेस नेत्यांना तोंडघशी तुम्ही पाडलेलं आहे का? सगळेश पाटील असतील किंवा काँग्रेसचे खासदार यांना दोघांनाही तुम्ही तोंडघशी पाडलेलं आहे का? मी कशाला तोंड कशी पाडणार?
मी फार छोटा कार्यकर्ता आहे साहेब. मी काही तोंड कशी पाडायचं कारणच येत नाही आणि माझा त्या घटनेशी संबंध देखील येत नाही. मला नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे की आम्ही आता राजेश लाटकर यांना निवडून आणू, मोठ्या मताधिक्याने निवडून आणू. कुठेतरी काँग्रेस आता तुम्हाला पुरस्कृत उमेदवार करण्याची हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या आहेत. मान्य असेल का तुम्हाला? तुमची भूमिका काय असेल? मी काँग्रेसी विचाराचाच कार्यकर्ता आहे पहिल्यापासून. कायमपणे मी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, राष्ट्र सेवा दलाचा वारसा जपणारा मी कार्यकर्ता आहे. कधी मी पदासाठी आणि प्रतिष्ठेसाठी आणि कुठल्या खुर्चीसाठी नको त्या तडजोडी केलेल्या नाही आहेत. त्यामुळे पाठिंबा दिला असेल, पण मी या सर्वस्वी बंटी पाटील साहेब यांना मी भेटून मागणी करणार आहे. माझे नेते होते आहेत आणि ते राहणार आहेत, यामध्ये माझ्या मनात शंका नाही. मी ही घटना देखील मी अपक्ष फॉर्म देखील भरताना बंटी साहेबांना येत किंचितही मी एक नक्का एवढाही दोष दिला नाही, शाहू महाराजांना देखील नाही. फक्त मालोजी राजेंनी मला बोलवून विचारायला पावतं ही एक कार्यकर्त्याची कळकळ त्यांना मी विनंती केली होती आणि नाराजी व्यक्त केली होती आणि तो माझा त्यांच्यावर अधिकार होता आणि आहे देखील. या सगळ्या घडामोडीनंतर आता सतेज पाटील यांची काही बोलणं झालंय का आणि कधीही भेट घेणार आहेत? नाही, मी आलोय ते मला खिलारी साहेबांचा फोन आला की चिन्ह वाटप आहे, तुम्ही स्वतः यावं लागतं. मी डायरेक्ट आलो होती इथं, मगाशी मी गाडीतनं उतरलो ते आत गेलेलो आहे. कुणाचा फोन नाही, काही संपर्क नाही. मी फोन बंद करून कर्नाटकात देवाला गेलतो, आलो ते डायरेक्ट इथं आलो. राजेश लाटकरांनी माघार घेऊ नये म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोन आले होते का? अशा बातम्या काही बाहेर येतात, काय तथ्य? नाही, फोन वगैरे काय आले नव्हते, पण त्यांच्याकडून काही मंडळी मला निरोप देत होते की आपला काय विचार आहे काय पक्ष बदल करण्याचा, तुम्हाला ह्या पक्षात न्याय मिळाला नाही, तुम्हाला तिकीट देऊन AICCनं तुमच्यावर अन्याय केला आणि काय. मी म्हटलं मी क्षणिक माणूस नाही, मी काय असेल ते तुम्हाला नंतर उत्तर देईन, आता मला काय त्या विषयात पडायचं नाही म्हणून मी ती भेट टाळली. म्हणजे कुणाकडनं होते अधिकृत काय ते मला फक्त म्हणत होते, इथलेच कोल्हापुरातले लोक आहेत ते, की मी तुम्हाला ह्यांची भेट घालून देतो, अमुक त्यांची भेट घालून देतो. मी म्हटलं मला काय त्या भेटीत पडायचं नाही आहे. मिळालेलं आहे आणि कसा प्रचार? चिन्ह मी गोरगरिबांचं चिन्ह म्हणून मी प्रेशर कुकर चिन्ह घेतलंय, ज्याच्यामधनं 2 घास पोटभर आपल्या पोटात जातात. ही भावना माझी फक्त अपक्ष लढून आत्मसन्मानाची लढाई करायची आणि कोल्हापूर हे स्वाभिमानी शहर आहे, त्या शहराच्या नागरिकांच्या समोर जाऊन आपण वोट अपील करायची. ज्या पद्धतीनं मला डावलण्यात आलं किंवा माझं तिकीट बदलण्यात आलं हे पटलं नाही, रुचलं नाही. मला काय ते आमदारकीच मला पाहिजे असा काय माझा हट्ट नव्हता. आपण रोज आपल्या कामातून लोकांच्यावर भेटून आपण आपल्या कामातून त्यांची सेवा करत आलो आहेत आणि इथून पुढे देखील करत राहू. आणि ही संधी जर कोल्हापूरकरांनी दिली तर नक्कीच चांगलं काम करून दाखवू, हे तुमच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो. तुमच्या भूमिकेतून एक लक्षात येते की तुमची उमेदवारी डावलत असताना सतेज पाटील यांना देखील डावललं, त्यामुळे सगळं घडलं. हे मायासारख्याला पण एक खंत वाटली. आज बंटी साहेबांसारखं नेतृत्व ज्यांनी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस रुजवली आणि महाविकास आघाडीचा झेंडा बुलंद ठेवला, त्या घटनेमध्ये मला ते कुठं दिसले नव्हते. मी त्यांना प्रत्यक्ष भेटून विचारलं, त्यावेळी ते म्हटले आम्ही रात्री बसायचं होतं खासदार छत्रपती शाहू महाराजांनी आपण ते त्यावेळी चंदगडला काहीतरी बाबुळकर ताईंचा फॉर्म भरायला गेले होते. पण त्यांना विचारात घेतलं का नाही घेतलं, डावललं का नाही डावललं हे साहेबच स्वतः सांगू शकतील. पण मला स्वतःला वाटते की काँग्रेस पक्षासाठी मी कायमपणे एक चांगलं काम करत आलेला कार्यकर्ता असताना मला विचारलं देखील असताना शेवट पक्ष हा मोठा असतो, मी कार्यकर्ता म्हणून काय फार मोठा नाही आहे. बदलायचा निर्णय पक्षाचा असतो. सन्मानानं सर्व इच्छुक सर्व पदाधिकारी बसवले असते आणि असं आहे, हे एक कारण आहे, हे एक कारण आहे. बंद खोलीत काँग्रेस कमिटीमध्ये झालं असतं तर त्या पक्षशिस्तीला धरून मी पण पक्षशिस्तीत वाढलेला कार्यकर्ता आहे. ते पक्षशिस्त आणि पक्ष नियम पक्ष आदेश पाळलाच असता मी. राजेश लाटकर आता अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत, कोणत्या पक्षाच्या बाजूने तुम्ही जाणार आहात, डोक्यात काय विचार आहे का तुमच्या? आता मी आत्ताच तुम्ही मला सांगितलं की मला पटोले साहेबांनी निर्णय दिलेला आहे. मग मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी अपक्ष जरी असलो आणि मी बंटी साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी ही निवडणूक लढत होतो म्हणजे काय बंटी साहेबांच्या विरोधात जाऊन मग मी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडून पक्षांतर करून सगळ्या गाठीबिटी घेऊ शकलो असतो, पण त्या घटनेत मला पडायचं नव्हतं. मी त्यांच्यावर विश्वासून होतो. या उत्तर विधानसभेपुरतं मी ही एक आत्मसन्मानाची लढाई करायची होती, पण सगळ्या ठिकाणी मी बंटी साहेबांच्या बरोबरच काम करणार. मी 4 ठिकाणी फिरू शकत नाही. एकदा एक नेता मांडला तर त्या नेत्यावर काम करत असतो मी. शेवट
त्यांना विनंती करणार आहे, मी अपक्ष आहे. साहेबांनी जर आता पटोले साहेबांनी धोरण स्वीकारलं असेल, बंटी साहेब, मी त्यांच्यासमोर एक लहान कार्यकर्ता आहे, लहान भाऊच आहे. शाहू महाराज देखील आमचे नेतेच आहेत, मालोजीराजे देखील नेतेच आहेत. पण घडलेल्या घटनाक्रमात मला का डावललेलं याचं आत्मचिंतन पक्षानं आणि नेत्यांनी आणि पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जर केलं असतं आणि मला कुणीतरी सांगितलं असतं की का केलं हे, तर मी देखील ऐकलं पण असतं. या सगळ्या घडामोडीमुळं आता या ईव्हीएम मध्ये अधिकृत उमेदवारांना चिन्ह माघार हद्दपार घेतल्यावर हात झालेला. चिन्ह नसणार आहे. तुम्ही काँग्रेसचे विचार माझा काय दोष आहे? याला मी काय जबाबदार आहे? हे उलट मी ते तर विचारतोय, माझं काय चुकलेलं हे तर मला कळू दे. की माझं तिकीट जाहीर झालं, मला हात चिन्ह मिळालं, एवढा सन्मान मिळाला, अचानकच 2-4 लोक काहीतरी चालवतात, त्या पत्राची शहानिशा व्हायला पावती, तर पक्ष निरीक्षक येतात, त्यांच्यासमोर अहवाल जायला पावता, तिथून राज्यस्तरावर अहवाल जायला पावता. त्या अहवालाविषयी माझा न्याय हक्क होता की मला त्याची बाजू मांडण्यात यायला पाहिजे होती. त्यानंतर ह्या घटना घडल्या असत्या तर मग मी काहीतरी चुकीचं वागलो असं मी मान्य केलं असतं. पण मग मी शाहू महाराजांना, मालोजीराजांना, मधुरी महाराजांना सांगितलं, आमचं काय चुकलं सांगा, आम्हाला का बोललं नाही सांगा. आम्ही तर आणि हा जो काय अपमान झाला आहे आणि हा जो काय आमचा आत्मसन्मान डावलण्यात आलेला आहे, त्याचं आम्ही उत्तर आमच्या कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय मी काही देऊ शकत नाही. महाराज आपण आलात, आपले पाय आमच्या घरी लागले, धन्यवाद व्यक्त करून मी त्यांना चहा पाणी, आपल्या आलेल्या घरी पाहुण्यांनी, राजे आमच्या घरी आले, आम्ही स्वागतानं त्यांचा मान सन्मान केला होता की. पण मी लोकशाही मानणारा कार्यकर्ता आहे. ज्यांच्या जीवावर आपण राजकारण करतो त्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय कसा देऊ? त्यामुळे मी त्या दिवशी निर्णय, मग काल आम्ही मिटिंग घेतली, त्यामध्ये लोकांनी मला प्रचंड 1-2 तर रॉकेलचे कॅन घेऊन आलेले. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, उगीच काहीतरी मी भावनावशी होऊन चुकीचा निर्णय करून कोणातरी माझ्या कार्यकर्त्यांना दुखवणे माझं काम नव्हतं. म्हणून मी अपक्ष नाही ना बाबा आपल्याला देत, आपण आपले अपक्ष लढायचं या धोरणाने मी चाललो होतो. साहेब, शेवटचा प्रश्न, काँग्रेसची साथ घेऊन आता तुम्ही विरोधकांवर प्रेशर आणणार आहात का? नाही, प्रेशर वगैरे लोकशाहीमध्ये काही नसतं. सर्व पक्ष, सर्व कार्यकर्ते, लोकशाहीमध्ये मतदारच प्रेशर आणत असतो. त्यामुळे हे मतदारांनी प्रेशर आणलं का काय असं मला वाटायला लागले. माझं चिन्ह प्रेशर कुकर आहे, ते प्रेशर कुकर आणण्यासाठी नाही, मतदारांनी त्याच्यावर बोट दाबावं आणि विजयाची शिट्टी वाजावी कुकरची, प्रेशर कुकरची. छत्रपती यांनी कार्यकर्त्यांचा खऱ्या अर्थानं सन्मान राखला गेला आणि त्यांनी उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडलं, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? नक्कीच जर महाराजांची ही भूमिका असेल आपल्या ठरल्याप्रमाणे तर मी त्यांचा शतशः आभार आहे. मी शेवट कार्यकर्ता म्हणून शाहू महाराजांच्या निवडणुकीत काय काम केलं, कसं काम केलं कोल्हापुरांनी बघितलेलं, आणि त्यामध्ये माझ्या येथील मताची आकडेवारी 14,000मधली 8 ते 8,500ची आणि कसबा बावडा इथून 5,000ची, कावळा नाक्यापर्यंत 13,000 आहे, उरलेल्या परिसरामध्ये 1,000ची होती. हा विचार महाराजांनी केला असेल, हीच तर मागणी आम्ही महाराजांच्याकडे केली होती की महाराज आम्हाला न्याय द्या, आणि महाराजांनी न्याय दिला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. सतेज पाटील सुद्धा नाराज झालेले या सगळ्यात, संताप व्यक्त केला. संपर्क साधणार आहे का? नाही, आता मला काय घटना घडली काय नाही मला खरंच काही कल्पना नाही आहे. हे तुमच्या संपर्क साधणार आहे का? नक्कीच आता हे तुम्ही कळताय की हात चिन्ह म्हणजे मधुरी महाराजांनी जर माघार घेतली असेल तर एक स्वाभाविक कार्यकर्ता आहे. निवडणूक काय सगळ्यांनी मिळून होते आणि ते तर आम्ही पण त्यांच्यावर कायम काम करत आलेलो आहोत, भविष्यात काम करणारच आहे. त्यांनी किती जरी लांब केलं तरी आम्हाला काय त्यांना घेतल्याशिवाय आम्ही काम लांब जाऊ शकत नाही, त्यांना घेऊनच काम करणार आहे. ओके, थँक्यू.